मुंबई गोवा महामार्ग कोलाड आंबेवाडी येथील उड्डाणपुलाचं काम अर्धवट स्थितीत, वाहतूक सुरू करण्याची घाई का? नागरिकांचा संतप्त सभा. पुलाला संरक्षक कठड्याचा अभाव, अपघाताचा धोका आणि पावसाचं पाणी सर्व्हिस मार्गावर, याला जबाबदार कोण? मुंबई गोवा महामार्ग 66 वरील कोलाड आंबेवाडी उड्डाणपुलाचं काम अर्धवट स्थितीत असताना वरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. तर पुलाच्या संरक्षक कठड्याचं काम पूर्णत्वास नसल्यामुळे अपघाताचा मोठा धोका संभवतो. अशा परिस्थितीत या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत वाहतूक सुरू करण्याची घाई का? की वाहतूक सुरू करून उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं असं भासवून खाम येथील टोलनाका सुरू करण्याचा शासनाचा बेत नाही ना? अशा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येतोय. मुंबई गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाणपुलाचं काम अर्धवट स्थितीत असताना महाडकडून मुंबईच्या बाजूला जाणाऱ्या एका मार्गिकेची खुली करण्यात आली आहे. परंतु पुलाच्या काही बाजूचे संरक्षण कठडे अजूनही अर्धवट स्थितीत फक्त स्टील उभं करण्यात आलंय. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यात धोधो कोसळणाऱ्या पावसाचं पाणी उड्डाणपुलावरून थेट सर्व्हिस रोडवर येत असल्यामुळे कुणाचा नाहक बळी गेला आणि त्याच्यानंतरच शासनाला जाग येईल का, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते. विशेषतः या पुलावरून कोणत्याही लाईटची सोय नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संरक्षक कठडा नसल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभाग आणि प्रशासन याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करावी, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जाते. मुंबई गोवा हायवेवरील आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यापूर्वी सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता होणं आवश्यक असताना या उड्डाणपुलाला संरक्षक कठडा नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागांना त्वरित संरक्षक कठडा उभारून नंतर वाहतूक सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. 24 मराठीसाठी श्याम लोखंडे, कोलाड, रोहा, रायगड.